हां, गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग ऑल. मी डॉक्टर नेहा जाधव, कोल्हापूरची आहे, एक जनरल प्रॅक्टिशनर. मला ही लिंक दिली माझ्या दीरांनी, रवींद्र जाधव यांनी. ॲक्चुअली मी जॉइन झाले होते माझ्यासाठी नाही, तर माझ्या मुलासाठी, माझ्या मुलाचं वाढलेलं वजन ह्याच्यासाठी. जॉइन झाले आम्ही 3 फेब्रुवारीला आणि 5 फेब्रुवारीपासून आपली मॅरेथॉन चालू झाली. कौस्तुभ एमपीटी ऑर्थो करत असल्यामुळे त्याचं कॉलेज आणि त्याचं हॉस्पिटल ड्युटीज याच्यामुळे त्याला थोडं बिझी टाईप शेड्यूल आहे. मग तो पार्टिसिपेट करायला नाही म्हणला आणि ती गोल्डन अपॉर्च्युनिटी मला मिळाली आणि मी मॅरेथॉन मध्ये भाग घेतला. या 40-44 दिवसाच्या मॅरेथॉननी मला जसं 10 वर्ष पाठीमागे नेलं मॅम. अगदी 10 वर्षाची जी मी नेहा जाधव होते ती मला परत मिळाली. 10 वर्षापूर्वीची एनर्जी, 10 वर्षापूर्वीची हेल्थ, 10 वर्षापूर्वीचं मेंटल पीस ऑफ माइंड, हेल्दी हेअर, हेल्दी स्किन, हॅपीनेस सगळंच मिळालं. आणि ह्या मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट व्हायची संधी मी घेतली म्हणूनच आज माझ्यात हे पॉझिटिव्ह रिझल्ट आले. आणि हे अजून थोडेसे एफर्ट्स दिले असते तर कदाचित मी थर्ड पण आले असते, कारण फोर्थ आले मी. पण असं ते काही प्रॉब्लेम नाहीये. आणखीन एक मला सांगायचं म्हणजे कौस्तुभनी जरी पार्टिसिपेट केला नसला तरी त्याने सगळं फॉलो केला. त्याने सगळं फुएल इंटेक घेत होता, परत एनर्जी ड्रिंक घेत होता, त्याला जसं जमेल तसं डाएट फॉलो करत होता, एक्सरसाइज करत होता. त्याच्यामुळे त्याचं सुद्धा एक 12-12.5 किलो वजन कमी झालं. त्याने ही संधी घेतली नाही, त्याच्यामुळे त्याचं थर्ड प्लेस गेलं असं वाटतंय मला. घेतला असतं तर कदाचित त्याला सुद्धा मिळालं असतं. मला खूप छान रिझल्ट आला या मॅरेथॉनने. खूप छान, म्हणजे माझं गुडघे दुखी, कंबर दुखी, टाच दुखी, वजन तर कमी झालं, हलकं वाटतंय, पिसासारखंच वाटतंय अक्षरशः. खूप छान वाटतंय. आणखीन म्हणून मी सांगते सगळ्यांना की सत्याऐंशी फॅमिली ही आपल्याला एक अशी संधी देते की त्याच्यामुळे आपण आपलं आयुष्य बदलू शकतो. आपली हेल्थ मध्ये ड्रास्टिक फरक जाणवू शकतो. 40 दिवस आपल्या आयुष्यातले आपण दिले, 40-45 दिवस अक्षरशः आपण कुठच्या कुठे जातोय असं वाटतंय मला. म्हणून ही आयुष्य बदलायची संधी, हे हेल्थ मध्ये चांगले बदल घडायची संधी तुम्ही चुकवू नका, कोणीच चुकवू नका. मॅरेथॉन मध्ये भाग घेणं हे अक्षरशः आपल्याला खूप मोठी संधी देते 87 फॅमिली. आणि म्हणूनच 87 फॅमिलीचे मी खूप खूप आभारी आहे. पर्सनली मी खूप कमी लोकांना भेटले 87 फॅमिली मधल्या, पण ज्यांना ज्यांना भेटले त्यांची एनर्जी अक्षरशः भयानक लेवलला गेलेली आहे. त्याच्यामुळेच मी सांगते की 87 फॅमिली हे अशी फॅमिली आहे की तुम्ही योगाच्या माध्यमातून म्हणा, व्यायामाच्या माध्यमातून, डाएटच्या माध्यमातून, एनर्जी बुस्टरच्या माध्यमातून खूप छान काम करते. म्हणून सगळ्यांना मी खूप थँक्स म्हणते. 87 फॅमिलीला, 87 फॅमिलीशी जे जे निगडित आहेत, आता जे जॉईन आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद की त्यांनी हे फॅमिली उभी केली आमच्यासाठी, आमच्यासारख्या लोकांसाठी, आमच्यासारख्या अनहेल्दी लोकांसाठी आणि त्यांना हेल्दी करण्यासाठी. म्हणूनच आणि जे लोक जॉईन झालेले नाहीत त्यांना पण मी बेस्ट ऑफ लक देते. त्यांनी खरोखर जॉईन व्हा आणि ह्याचा आस्वाद घ्या म्हणजे हे 40 दिवसाचा मॅरेथॉन मला अक्षरशः वाटलं पण नाही की माझं वेट एवढं छान हेल्दी कमी होईल. म्हणजे वेट लॉस करणं म्हणजे विकनेस आणि फटीग नको असं वाटते सगळ्यांना. लवकर उठणे, एक्सरसाइज करणे, व्यायाम करणे. पण हे मॅरेथॉन मध्ये मला एकही दिवस असं फटीग वाटलं नाही, विकनेस वाटलं नाही. अगदी इझी गोईंग झालं सगळं. आणि खूप छान एक 10, 10, 10, 11 किलोचं वेट लॉस माझं झालं मॅम. खूप छान, खूप छान. मी खूप हॅप्पी आहे आणि कौस्तुभ पण हॅप्पी आहे. एक सांगायचं म्हणजे कौस्तुभ ही जनरेशन आहे, नवीन जनरेशन. त्यांना लवकर पटत नाही ह्या गोष्टी की काय होणार आहे, योगाने काय होणार आहे, एवढंच एक्सरसाइजने काय होणार आहे, एनर्जी ड्रिंकने काय होणार आहे. पण त्याने माझं 40-45 दिवसाचं बघितली जर्नी. आणि मॅम तो पण आता मॅरेथॉन मध्ये भाग घेतोय. तो म्हणतो नाही मी पण मिळवणार. म्हटलं हा मिळव, कारण तुझी हेल्थ आहे, तू करू शकतोय, आरामात करू शकतोय. जर भाग न घेता तू 12 किलो वेट लॉस करू शकतोस तर भाग घेऊन तर करू शकतोस ना असं. आणि बक्षीस मिळवणं किंवा हे गोष्टी आहेत त्या एक साईडला राहिल्या, पण आपली जी हेल्थ मिळणं, आपल्याला परत मिळणं, हेल्दी लाईफ मिळणं हे खूप मोठं अचिव्हमेंट आहे. हेच मला असं म्हणायचंय की खूप मोठं अचिव्हमेंट आहे मॅम. येस की नेहा मॅडम, ऍज ऍज ए डॉक्टर, ओके, ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला सांगायला तुमच्या दीरांना किती दिवस लागले?
नाही नाही, जास्त दिवस नाही लागले. एक माझ्या सासऱ्यांचं वर्षश्राद्ध होतं तेव्हा ते आले होते आणि त्यांच्यातला बदल बघितला मी की एक 3-4 महिन्यानंतर आम्ही भेटलो. पण एवढ्या याच्यामध्ये एका जेंट्सच्या स्किनला एवढा ग्लो आणि त्यांच्या मिसेस जी माझ्या जाऊबाई आहेत त्यांच्यामधला एवढा फरक. म्हणून मी स्वतःहून विचारलं की काय काय असं काय एवढा फरक कसं काय. मग त्यांनी सांगितलं मी सांगतो तुम्हाला लिंक देतो आणि मी लिंक बघितली एक 2-3 दिवस. थोडस मला हे कल्पना होती माझ्या एका पेशंटनी सांगितलं होतं. पण त्यांच्याकडनं मला सगळे निगेटिव्ह फीडबॅक आले. मी स्वतः स्टडी केला त्याच्या ड्रग्सचं हे बघितले कॉम्पिटिशन त्याचे कॉम्बिनेशन बघितले आणि म्हटलं नाही हे खूप छान आहे. त्याचं काही इफेक्ट म्हणजे साईड इफेक्ट शरीरावर होणं ते शक्यच नाहीये. ज्यांनी मला सांगितलं की नाही होत इफेक्ट वगैरे त्यांना मी बोलवलं आणि सांगितलं ह्याच्यातले जे ड्रग्स आहेत त्याचा तुमच्यावर काही वाईट परिणाम होत नाहीये आणि तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं नसणार आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. हे मी सांगितलं त्यांना आणि त्याच्यामुळे मग ते जरा हा असेल बरोबर आम्हीच फॉलो केलं नाही आम्हालाच फॉलोअप मिळालं नाही. त्यामुळे मी लगेच मॅम लगेच 1-2 दिवसातच जॉईन मी कौतुकसाठी झालेले. पण मी स्वतःवर काम करायचं ठरवलं आणि काम केलं. येस, एकदम पण क्लास. आजकाल लोकांना सांगायला लागते जसं तुम्ही म्हणताय 4 दिवस 5 दिवस 8 दिवस अगदी महिना सांगायला लागतं स्वतःची चॉईस असं कारण होतं. का माहितीये का, मुळात म्हणजे ऍज अ डॉक्टर तुम्हा लोकांना त्याच्यातल्या कंटेंट्स बद्दल माहिती नाहीये. आता हा याच्यातले बरोबर कंटेंट्स इन्ग्रेडियंट काय आहेत, मला पावभाजीच्या मसाल्यातले इन्ग्रेडियंट पाठ असतात का, नाहीये. मग ते जे नाही माहिती नाही नसतं ना, आणि आम्ही लोक तुम्हाला असे क्वेश्चन विचारत असतो, मी आता हे करायला लागले करू का, त्याला व्यक्तीला हो माहिती नाही. ती व्यक्ती लगेच रिॲक्ट काय होणार आहे की माहिती नाही नाही म्हणू शकत ना. आपण हे असं काही नसतं. ह्या गोष्टी आपण पहिल्यांदा बोलायला जातो आणि त्या फॉलो होतात. आणि आजकाल व्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. मला आलेली फिलिंग्स मी बोलू शकते, न आलेले पण जादा बोलू शकते. कारण आपल्याला रिझल्ट आला नाही ना, तो कधी माझ्यामुळे आला नाही हे मला मान्यच नसतं. मग मला सगळ्या अशा गोष्टी अट्रॅक्ट होतात की ते असं आहे म्हणून मी नाही केलं, ते तसं आहे म्हणून मी नाही केलं. रिअल त्याच्यातला अभ्यास म्हणून आम्ही पण सगळ्यांना सांगतो, तुम्हाला डॉक्टरना विचारायचं आहे ना तर नुसतं नाव नका घेऊन विचारू, तुम्ही डबा घेऊन जावा आणि असं विचारा की ह्याच्यातलं मला काही चालत नाही. तर मग तुम्हाला असं लक्षात येईल की याच्यातलं सगळ्याच गोष्टी चालणाऱ्या आहेत. हा, त्यामुळं नेहा मॅडम खरंच भारी, कारण तुम्ही लोक याच्यावर पॉझिटिव्हली बोलता. आपल्या कॉलवर एवढे डॉक्टर्स आहेत की जे तुम्ही फॉलो करता, पॉझिटिव्हली बोलता. हे खूप लोकांचं लाईफ चेंज करण्यासाठी महत्वाचं आहे. मस्तपैकी 40 दिवसामध्ये नेहाताईने 11 पॉइंट किती झाले नेहाताई? 11 पॉईंट 11 केजी 11 वजन कमी झालंय. एवढं क्लास वजन कमी केलंय. आणि खरंच सांगते या दोघींच्या मध्ये खूप तिघांच्या मध्ये एवढी भारी रस्सी खेच होती की कुणाचं वाढलं कुणाचं कमी झालं, किती वेळा वाढलं किती वेळा कमी झालं, एवढं सगळं साजने सर विचार करत होते, साजने सर आणि मी, की नेमकं काय काय कुठं कुठं चेंज असं करून जे राईट काल स्वप्नील मासुले यांनी केलं ना ते बरोबर आहे म्हणून हे केलं. तर नेक्स्ट मॅरेथॉन साठी वेलकम ऑल सगळ्या लोकांना. नेहाताईंसाठी पण एकदा जोरदार क्लॅपिंग करू. खूप